यानंतर या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी पाहूयात लोकशाही मराठीच्या माध्यमातून, ती म्हणजे दिल्लीतील महायुतीची आजची बैठक ही रद्द करण्यात आली आहे। तर महायुतीच्या जागावाटपासंदर्भात ही बैठक होणार होती आणि ही बैठक आता रद्द करण्यात आली याची अत्यंत या घडीची महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। दिल्लीतील महायुतीची आजची बैठक ही रद्द करण्यात आली आहे। तर काही कारणास्तव ही दिल्लीची बैठक रद्द करण्यात आली असल्याचं देखील कळतं। तर आज महायुतीच्या जागावाटपासंदर्भात ही बैठक होणार होती, यामुळे आता बैठक अचानकपणे रद्द झाल्याने यावेळेस राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आलं। दिल्लीतील महायुतीची आजची बैठक ही रद्द करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, आज महायुतीची जागावाटपासंदर्भात दिल्लीत बैठक होत होती, मात्र अचानकपणे ती बैठक रद्द करण्यात आली आहे, काय कारण समजू शकलंय का? सध्या तरी जे सांगण्यात कारण आलेलं आहे ते हे सांगण्यात आलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे या दोघांनाही काही विकास कामं आणि काही मीटिंग्स ज्या आहेत त्या ठरलेल्या आहेत आणि त्या मीटिंग्समुळे जे आहे ते अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आज दिल्लीमध्ये महायुतीची बैठक होणार होती त्या बैठकीसाठी जाणार नाहीये। ती बैठक जी आहे महायुतीची जागा वाटपाची बैठक ती रद्द करण्यात आलेली आहे। मात्र दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मात्र दिल्लीला जाणार आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भातली भाजपची एक चर्चा होणार आहे, त्या चर्चेमध्ये सामील होण्यासाठी देवेंद्र फडणवीस मात्र मुंबईतून थेट दिल्लीसाठी रवाना होतील। पण सध्या जी माहिती मिळत आहे त्या माहितीनुसार दिल्लीतली महायुतीची जी बैठक होणार होती ज्याच्यामध्ये भाजप, शिंदेची शिवसेना आणि त्याचबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी अशी बैठक होणार होती, ती सध्या रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येतं। अगदीच ज्योत्स्ना, यामुळे आता नेमकी कधी बैठक घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।